मुंबईमध्ये सुद्धा आता जीबीएस आजाराचा रुग्ण आढळलाय। जानेवारी महिन्यामध्ये मुंबईच्या सैफी रुग्णालयामध्ये 4 रुग्ण हे जीबीएसचे असल्याचं समोर आलंय। सध्या ते उपचार घेतात आणि गेल्या 2 महिन्यात सैफी हॉस्पिटलमध्ये 12 पेक्षा जास्त जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत। यासाठी हॉस्पिटल्सनी खास टीम सुद्धा बनवलेली आहे असं कळतंय। आतापर्यंत पुणे, सोलापूर, नागपूर इथले रुग्ण समोर येत होते। आता मुंबईत सुद्धा जीबीएसचे रुग्ण आढळले। 4 रुग्ण सध्या आहेत मुंबईत असं कळतंय। जानेवारी महिन्यामध्ये सैफी रुग्णालयामध्ये या रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत आणि जीबीएस सारख्या आजारावर मात करण्यासाठी त्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून विशेष टीम हॉस्पिटलकडून नेमली गेलेली आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। पंकज, मुंबईमध्ये सुद्धा रुग्ण असल्याचं कळतंय, काय नेमकं हॉस्पिटल्सकडून खबरदारी घेतली जाते? जीबी सिंड्रोम जीबीएस हा आजार मुंबईमध्ये सुद्धा त्याचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळते। जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आता साधारणतः या 26-27 दिवसामध्ये सैफी या एका रुग्णालयात मुंबईच्या 4 जीबी सिंड्रोमचे पेशंट जे आहेत ते सध्या उपचार घेत आहेत। गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये 12 पेक्षा जास्त जीबी सिंड्रोमचे पेशंट जे आहेत त्यांनी उपचार घेतलेले आहेत सैफी रुग्णालयातून। म्हणजे जर का एका हॉस्पिटलमध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये 16 ते 20 लोकांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे। याचे रुग्ण आढळलेत। म्हणजेच मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा, खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पेशंट जे असतील अशी शक्यता वर्तवली जाते। अर्थात सैफी रुग्णालयानं त्यांच्यावरती पूर्ण काळजी पेशंटची घ्यायला सुरुवात केलेली आहे। एक वेगळी टीम जी आहे ती या सगळ्या परिस्थितीवरती मॉनिटर करते। कुठेही ज्या पद्धतीने प्रादुर्भाव होतो, ज्या पद्धतीनं व्हायरल काही आजार असतात त्याच्याविषयीचे एक्सपर्ट जे आहेत ते याची काळजी घेत आहेत की कशा पद्धतीनं याचा उपचार केला जाईल। सुदैवानं म्हणा मुंबईमध्ये याच्या आजारामुळे कोणाचाही पेशंटचा मृत्यू झालेला नाहीये। सगळे पेशंट जे आहेत ते सुखरूप घरी गेलेले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं। सध्या सैफी रुग्णालयात 4 पेशंट उपचार घेत आहेत। याच्यामध्ये काही पेशंट्सना व्हेंटिलेटर सुद्धा गरज ऐनवेळी लागते। 12 ते 15 आठवडे त्यांना व्हेंटिलेटरवरनं बाहेर येण्यासाठी लागत आहेत। त्यामुळे गंभीर आजार आहे। यापूर्वी सुद्धा याचे अनेक ठिकाणी रुग्ण आढळलेले, मात्र त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं। म्हणजे एक अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढेच पेशंट असायचे, मात्र आता त्याचं प्रमाण वाढतंय। त्याची कारणं काय आहेत? त्याच्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सुद्धा आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, हे निश्चित। धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।